नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण अर्थव्यवस्था गट क जी आपली परीक्षा येणार आहे आत्ता 3 महिन्यांनी जी आपली परीक्षा आहे, तर त्या परीक्षेसाठी अर्थव्यवस्था या टॉपिकवरचे क्वेश्चन्स ॲनालिसिस कसं करायला पाहिजे याचा आपण विचार करणार आहोत. ठीक आहे. तर बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की 15 टॉपिक्स जे आहेत ते महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यावर एक एक क्वेश्चन तरी मिनिमम आयोग विचारतो. अर्थव्यवस्थेला आपण जास्त वेळ देऊन जास्तीत जास्त आउटपुट काढू शकतो. जसं तुम्ही इतिहासाचा जर विचार केला किंवा करंट अफेअर्सचा जर विचार केला तर तुम्ही 10 क्वेश्चन्सपैकी इतिहासामध्ये तुम्हाला 6 किंवा 7 क्वेश्चन्स एक्झॅक्टली येतील हे आपण सांगू शकत नाही. तसं अर्थव्यवस्थेमध्ये नाही आहे. अर्थव्यवस्थेचे 15 प्रश्न आपल्याला येतात. 15 पैकी तुम्ही 13 ते 14 क्वेश्चन तुम्ही कॉन्फिडेंटली क्लिअर करू शकता, इतकी ताकद याच्यामध्ये आहे बघा, या घटकामध्ये आहे. म्हणून हा अर्थव्यवस्था हा घटक जो आहे तो महत्त्वाचा आहे. मग आता याचं महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय की आपल्याला टॉपिक्स माहीत आहेत की कुठले टॉपिक्स आहेत. जर आपण विचार केला तर हे टॉपिक्स आपल्याला आहेत हे माहीत आहेत की जसं हे 15 टॉपिक्स आहेत की अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्थेचे प्रकार, राष्ट्रीय उत्पन्न, चलनवाढ, दारिद्र्य, लोकसंख्याशास्त्र, सार्वजनिक वित्त, कर प्रणाली, परकीय व्यापार, नियोजन, पंचवार्षिक योजना, IMF, वर्ल्ड बँक, WTO ह्याच्या काही आंतरराष्ट्रीय संस्था आहेत त्या, ओखाचा धोरण 1991 जे आपलं धोरण होतं ते, पायाभूत सुविधा, बँकिंग, RBI, अर्थसंकल्प, महाराष्ट्र केंद्र आणि लेखा, याच्यावर आयोगाने नेहमी प्रश्न विचारलेले आहेत. हे 15 टॉपिक्स महत्त्वाचे आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण नुसते एवढे टॉपिक्स माहीत असून आपलं काम पूर्ण होत नाही. मग 13-14कडे जाण्यासाठी आपल्याला माहिती आहे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस हे फार महत्त्वाचं असतं. मग याच्यातला आपण दारिद्र्य हा जो टॉपिक आहे याच्यावर आपण आत्ता डिस्कस करणार आहे. मग हे याच्यामध्ये डिस्कस करताना 2 अँगल्स आता आपण ठेवूयात की ॲनालिसिस, विश्लेषण म्हणजे नेमकं काय. फक्त क्वेश्चन वाचणे आणि टॉपिक समजून घेणे हे विश्लेषण आहे का? त्या टॉपिकवर आयोग प्रश्न कसे विचारतो हे आपल्याला महत्त्वाचा पॅटर्न जो आहे, रिपिटेटिव्ह थीम्स आपल्या काय आहेत की सारखे त्याच्यावर क्वेश्चन आयोग विचारतो, हे आपल्या जर लक्षात आलं तर अर्थव्यवस्था हा घटक तुमचा 4 ते 5 दिवसांमध्ये किंवा 8 ते 10 दिवसांमध्ये हा तुमचा संपूर्ण जाईल आणि 15 मार्क्स तुमचे जे आहेत हे तुमचे सिक्युअर होऊन जातील. बघा, त्या अनुषंगाने आजचं लेक्चर हे महत्त्वाचं आहे, म्हणून तुम्ही शेवटपर्यंत नीट बघा. ठीक आहे. बघा, आता 2019चा गट ब याच्यावरचा हा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? दारिद्र्य मापनासाठी तेंडुलकर समितीने पुढील सूचना केलेल्या आहेत. कुठली समिती विचारलेली आहे? तर तेंडुलकर समिती. याचा अर्थ काय होतो की तुम्ही जेव्हाही दारिद्र्य ह्या टॉपिकचा जेव्हाही तुम्ही अभ्यास करताय त्यामध्ये तुम्हाला जितक्या काही समित्या आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित करायला पाहिजे. आत्ता कुठली समिती विचारली त्यांनी? तेंडुलकर समिती यांनी विचारलेली आहे. बघा, तेंडुलकर समिती ही आत्ता आपल्यासमोर. तेंडुलकर समिती कधीची आहे? 2005ची आहे. याच्या आधी कुठल्या समित्या होत्यात का? तर हो, याच्या आधी अलग समिती एक होती. ठीक आहे. त्यानंतर लकडावाला समिती एक होती. मग तेंडुलकर समिती कधीची आहे? 1993ची आहे. ही कधीची आहे? अलग समिती 1989ची आहे. मी तुम्हाला डिटेलमध्ये नाही जाते की नेमकी दारिद्र्य रेषा म्हणजे काय हे सर्व नाही, पण दारिद्र्य रेषा ठरवण्याचे ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी नियोजन मंडळाने किंवा भारत सरकारने ह्या कमिट्या स्थापन केल्या होत्या. ठीक आहे. याच्यानंतर एक सी रंगराजन कमिटी आलेली आहे, तिच्यावर प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत, ते आपण बघूयात. पण ॲटलिस्ट तेंडुलकर समिती, अलग समिती, लकडावाला समिती आणि सी रंगराजन समिती हे आपल्यासाठी महत्त्वाच्या समित्या आहेत दारिद्र्य ह्या टॉपिकचा अभ्यास करत असताना. ठीक आहे. सी रंगराजन समिती कधीची आहे? तर 2012ची, म्हणजे रिसेंट बदली ही समिती आहे. आयोगाने जास्तीत जास्त प्रश्न हे तेंडुलकर समिती आणि सी रंगराजन समिती यांच्या अवतीभोवती विचारलेले आहेत आणि ते आपल्याला मग आता तेंडुलकर समितीवर पण कशा प्रकारचे प्रश्न येतात ते सुद्धा आपण बघणार आहे. तर ह्या 4 समित्या आपल्याला ॲटलिस्ट माहीत पाहिजेत. ठीक आहे.
तर मग इथं काय विचारलं यांनी बघा, तेंडुलकर समितीने पुढील सूचना केल्या. कुठल्या सूचना केल्या? उष्मांकधारित दारिद्र्य रेषेपासून दूर जाणे. आता दारिद्र्य रेषा ठरवत असताना अलग, लकडावाला आणि रंगराजन ह्या 3 समित्यांनी काय म्हटलं होतं? या 3 समित्यांनी काय म्हटलेलं आहे की उष्मांक म्हणजे काय? 2400 आणि 2100. 2400 कॅलरीज ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागांमध्ये 2100 कॅलरीज. जी व्यक्ती खाऊ शकते, काय म्हणतोय, जी व्यक्ती 2400 कॅलरीज ग्रामीण भागामध्ये आणि 2100 कॅलरीज शहरी भागांमध्ये खाऊ शकते, ती व्यक्ती दारिद्र्य रेषेच्या वर आहे. आणि जे 2400 कॅलरीज घेऊ शकत नाही ते दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत. ही काय झाली? ही पद्धती जी आहे याला काय म्हणतात? उष्मांकधारित दारिद्र्य रेषा. मग ही अशी दारिद्र्य रेषा सी रंगराजन कमिटीने हे सांगितलं नव्हतं, म्हणजे त्यांचे उष्मांकधारित आहेत पण 2400 नाही, तर त्याच्यापेक्षा त्यांची वेगळं आहे. तर अलग समिती आणि लकडावाला समिती यांनी हे 2 यांनी सांगितलेले आहेत. मग आता इथं काय म्हटलंय बघा, उष्मांकधारित दारिद्र्य रेषेपासून दूर जाणे, दारिद्र्य रेषा उष्मांकधारित न ठेवणे, हे तेंडुलकर समितीने सांगितलंय का? तर हो, हे तेंडुलकर समितीने सांगितलेलं आहे. तेंडुलकर समिती म्हणत होती की आता फक्त उष्मांक तुम्ही किती खाताय याच्यापेक्षा शिक्षणावर खर्च जो काही होतोय, आरोग्यावर जो खर्च होतोय, हा सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्ल्यूड झाला पाहिजे. हे कशा संबंधी आहे? फक्त अन्नाच्या संबंधी आहे. याचं पण डिटेल्स आहेत अजून, की जसं आता ही समिती अलग समिती 79ची आहे किंवा लाकडावाला 93ची आहे, म्हणजे ह्या जुन्या समित्याच आहेत. तेव्हाच्या काळामध्ये अन्न खाणे ही सर्वात मोठं चॅलेंज हे लोकांसमोर होतं. म्हणून जी लोक अन्न खाऊ शकतात ती दारिद्र्य किंवा गरिबी रेषेच्या वर आहेत असं यांनी म्हटलं होतं. पण 1991ला जसं आपण लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन जसं आलं, उखाजा हे धोरण आपण जेव्हा आलं, तर त्याच्यानंतर काय झालं की मध्यम वर्ग जो आहे हा झपाट्यानं वाढायला लागला होता. म्हणून मग 2005 पर्यंत संपूर्ण परिस्थिती ही चेंज झाली होती. मग तेंडुलकर समिती काय म्हणत होती की आता एखादा व्यक्ती त्याच्या कुटुंबाला जर व्यवस्थित त्याचं पोषण करू शकत असेल, म्हणजे काय त्यांना खाऊ घालत असेल, दोन्ही वेळ जर व्यवस्थित खाऊ घालत असेल, तर तो व्यक्ती श्रीमंत आहे का? ही जी आता संकल्पना आहे जी उष्मांक आधारित होती ती आता तुम्ही सोडून द्यायला पाहिजे. आता आपण शिक्षणावर पण जो काही खर्च होतोय तो पकडायला पाहिजे, आरोग्यावर जो खर्च होतोय तो पकडायला पाहिजे. मी तुम्हाला खूप डिटेल्समध्ये काहीही सांगत नाही, खूप वरवर सांगतोय, तेवढं ते समजण्यासाठी. ठीक आहे. मग शिक्षणाचा खर्च, आरोग्याचा खर्च त्यामध्ये यायला पाहिजे. मग यांनी काय म्हटलं की ही जी काही तुम्ही सध्या उष्मांकधारित दारिद्र्य रेषा आहे तर त्याच्यापासून तुम्ही दूर जायला पाहिजे, ती सोडून द्यायला पाहिजे. म्हणजेच हे स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे, हे आपल्याला इथं आहे. दारिद्र्याचे अंदाज मापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू गटांसाठी वेगवेगळे संदर्भ कालावधी विचारात घेणे. आता हे संदर्भ कालावधी म्हणजे नेमकं काय हे आपल्याला माहीत पाहिजे. किती प्रकारचे संदर्भ कालावधी आहेत? तर URP युनिफाईड रिकॉल पिरियड, दुसरा आहे MRP, तिसरा आहे MMRP. ठीक आहे. हे काय मिक्स्ड रिकॉल पिरियड आणि मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड. ठीक आहे. हे 3 प्रकार आहेत. हे आत्ता जर सांगत बसलं तर माझा तास जाईल याच्यामध्ये. तुम्हाला जर याचं जर एक्सप्लेनेशन पाहिजे असेल की URP, MRP आणि MMRP काय आहेत, तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा सर, याचं एक लेक्चर तुम्ही 15-20 मिनिटामध्ये हे समजून सांगा, तर मी ते वेगळं लेक्चर घेईल बघा. तर हे URP जे आहे तर हे लाकडावाला समिती आणि लाकडावाला समितीने याचा आधार घेतला होता. आणि MRPचा आधार जो आहे म्हणजे काय, मिक्स्ड रिकॉल पिरियड, म्हणजे वेगवेगळ्या वस्तू गटांसाठी यांनी याचा विचार केला होता. म्हणजे हे सुद्धा करेक्ट आहे. शिक्षण व आरोग्यासाठी मी आता तुम्हाला सांगितलं समावेश करणे, हे सुद्धा यांनी घेतलं होतं. म्हणजे काय, वरील सर्व याचं उत्तर जातं. हे सर्व उत्तर काढणं वगैरे वगैरे हे सर्व मला मान्य आहे. पण प्रश्न कुठं विचारलेला आहे? तेंडुलकर समिती आणि त्याचे जे काही
वैशिष्ट्य आहेत त्याच्यावर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आपलं हे लेक्चर झालं की मी दारिद्र्याचे पूर्ण लेक्चर अपलोड करणार आहे. ठीक आहे, भाग 1 भाग 2 सर्व लेक्चर्स मी इकडे अपलोड करणार आहे, त्याची तुम्ही काळजी करू नका. आणि त्या लेक्चर्समध्ये मी हे सर्व डिटेलमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे की दारिद्र्यामध्ये नेमकं काय येतं, कशा प्रकारचे आहेत, हे सर्व सांगणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा 2019चा प्रश्न आपण तो घेतला. 2020ला पुन्हा काय, तेंडुलकर समितीनुसार 11-12 मध्ये भारतात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे शेकडा प्रमाण किती होते? तर किती आहे? 21.9. आधी कॉन्सेप्ट बेस आहे, आता फॅक्च्युअल क्वेश्चन विचारलेलं. पण क्वेश्चन आहे कुठं? तेंडुलकर समितीवर हा प्रश्न पुन्हा आयोग विचारतोय, हे लक्षात घ्या. तेंडुलकर समिती आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. 2005ची समिती आहे. उखाजा धोरण आपण अवलंबल्यानंतर पहिली समिती जी आहे जी दारिद्र्य रेषेचं मापन करते आहे. ठीक आहे, म्हणून ही सुद्धा समिती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आता बघा, आपण म्हटलं की 2020ला यांनी हा प्रश्न विचारला. लगेच 2020ला दुसरा प्रश्न काय होता? रंगराजन कमिटी 2014 नुसार 2011-12साठी ग्रामीण व शहरी भागासाठी दारिद्र्य रेषा व्याख्या ही दरडोई रुपये 32 आणि 47 अशी निश्चित करण्यात आली होती. ठीक आहे. आता बघा, सी रंगराजन कमिटीने सुद्धा काय केलं होतं? रंगराजन कमिटी 2014ची 12ची आहे, इथे 14 म्हटलेलं आहे. रंगराजन कमिटीचं काय होतं, बेसिक काय होतं? जसं आता तेंडुलकर समितीने काय केलं होतं की उष्मांकधारित उष्मांकधारित दारिद्र्य रेषेपासून ते दूर जा म्हणत होते. पण यांनी काय केलं? लकडावाला समिती जी आहे, लकडावाला समिती जी आहे त्यांचंच पुन्हा पद्धती अवलंबली होती. लकडावाला समिती कशासाठी? उष्मांकधारित होती. मग यांनी सुद्धा काय केलं होतं की हे म्हणत होते की दूर जाण्याचं काही काम नाही आहे, तर त्यांनी पुन्हा उष्मांकधारित सांगितलं होतं. मग 32 रुपये आणि 47 रुपये ग्रामीण भागामध्ये 32 रुपये आणि शहरी भागांमध्ये जर कुणी 47 रुपये जर कोणी खर्च करू शकत असेल तर ते दारिद्र्य रेषेच्या वर आहे. पण एक काय 32 आणि 47 काय आहे हे आधी लक्षात घ्या. हे दर महिन्याला आहेत का 32 आणि 47 रुपये? तर नाही, प्रतिदिनी आहेत. दर दिवशी तुम्ही 47 रुपये जर शहरी भागांमध्ये राहताय आणि 47 रुपये जर तुम्ही खर्च करू शकत असाल तर तुम्ही दारिद्र्य रेषेच्या वर आहे. पण 47 रुपये कशावरचे? आरोग्य आणि शिक्षण का सर्व धरून का? तर नाही. तर हे कशावर? फक्त अन्नावर होणारा खर्च, अन्नावरील खर्च, फक्त अन्नाच्या संबंधी. म्हणून हे उष्मांकधारितच ही हे होती, हे आपल्याला माहीत पाहिजे. बघा, पण महिन्याचा जर खर्च पकडला तर किती आहे महिन्याचा खर्च? तर 972 रुपये प्रति माणसी, प्रति व्यक्ती. जर तुम्ही महिन्याला ग्रामीण भागामध्ये राहत असाल आणि 972 रुपये जर तुम्ही खर्च करू शकत असाल तर तुम्ही दारिद्र्य रेषेच्या वर आहे. जसं की आता प्रश्न विचारताना हाच प्रश्न जर वेगळ्या प्रकारे विचारायचा असेल तर 32 रुपये दर दिवशी आणि महिन्याला म्हटलं तर 972 रुपये. आणि आता असा प्रश्न तेंडुलकर समितीच्या याला विचारलेला आहे म्हणून मी तुम्हाला हे सांगतो. बघा, 972 आणि शहरी भागामध्ये 1407 रुपये शहरी भागांमध्ये प्रति व्यक्ती प्रति महिना. ठीक आहे, प्रति व्यक्ती प्रति महिना जर तुम्ही खर्च करू शकत असाल तर तुम्ही दारिद्र्य रेषेच्या वर आहे. हे लक्षात ठेवा. हे 4 आकडे आपल्याला रंगराजन कमिटीनुसार 4 आकडे आपले महत्त्वाचे आपल्याला माहीत पाहिजे. दर दिवशी म्हटलं तर 32 आणि 47 आणि महिन्याला म्हटलं 972 1407 रुपये. ठीक आहे, हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे. नंतर काय म्हणतोय बघा, आपली अर्थव्यवस्था ओरिएंटेड बॅच आहे, फोकस बॅच आहे, गटको फोकस बॅच आहे जी लॉन्च होणार आहे, लॉन्च झालेली आहे असं समजा. आणि उमाई अकॅडमीच्या तुमच्या प्ले स्टोअरला जाऊन उमाई अकॅडमी सर्च करा आणि अपेक्सचं जे काही असेल तर ते
तुम्ही डाउनलोड करून घ्या. अर्थव्यवस्था उमाई अकॅडमीच्या बॅचवर आहे. फक्त 999 याची फीज आहेत. कॉन्सेप्ट क्लॅरिटी, करंट इकॉनॉमी, PYQ अनालिसिस आणि टॉपिक वाईज हे सर्व प्रश्न आपण तिथं घेणार आहोत. ठीक आहे. आणि सर्व लेक्चर हे फ्रेश असणार आहेत, या बॅचसाठी असणार आहेत. त्यामुळं जुने लेक्चर्स आहेत का, तर असं काही नाही. तर याच्यामधून हे लेक्चर्स जाणार आहेत. बघा खाली इथं तुम्हाला 2 नंबर दिले. तुम्हाला काही अडचण वाटली तर त्यावर कॉल करा. 2021चा गट क पूर्व परीक्षा बघा. आता विचारलं काय आत्तापर्यंत यांनी आपल्याला, की रंगराजन समिती विचारलेली आहे आणि तेंडुलकर समिती विचारलेली आहे. ठीक आहे. तेंडुलकर समिती फॅक्च्युअल प्लस कॉन्सेप्ट विचारलेले आहे. रंगराजन समितीचं काय तर फॅक्च्युअल डेटा यांनी आत्तापर्यंत विचारलेला आपल्याला बघता येतो. आता पुन्हा काय, निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणे शक्य असते. खाली विधाने विचारात घ्या. निरपेक्ष दारिद्र्य आणि हे बरोबर आहेत की चुकीची विधानं आहेत, कुठली बरोबर आहेत कुठली चुकीची आहेत हे इथं यांनी विचारलेलं आहे. नंतर सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेवर आधारित असते. दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार नाही. तर याचं उत्तर जे आहे ए आणि ब हे विधाने याची करेक्ट आहेत. बघा दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार नाही हे विधान चुकीचं आहे. तर अवनती त्यामधून होते म्हणून हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. आता प्रश्न कुठे विचारलेला आहे की दारिद्र्याची ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत बघा, क म्हणजे आपण जी एक्झाम टार्गेट करणार आहे त्याच्यासमोर म्हणजेच काय, दारिद्र्यावर तुम्हाला समित्या प्लस बेसिक जे काही आहेत तर ते मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्या तुमच्या व्यवस्थित क्लिअर पाहिजेत. मग आता निरपेक्ष आणि सापेक्ष हे जे काही यांनी विचारलेलं आहे तर ते आपण बघूयात. मग काय, निरपेक्ष म्हणजे काय, निरपेक्ष आणि सापेक्ष हे काय आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. आता पेक्ष या शब्दाचा अर्थ काय वाटतो, तुलना. आता इथं पेक्ष हा शब्द आहे, इथं याचा अर्थ काय, तुलना. मग नीर म्हणजे काय, तुलना नाही. आणि सापेक्ष म्हणजे काय, तुलना आहे. ठीक आहे. निरपेक्ष म्हणजे काय की जिथे कशाची तुलना नाही. फक्त जर तुम्ही अन्न खाऊ शकत असाल, एक ठरलेलं अन्न जर तुम्ही खाऊ शकत असाल तर तुम्ही दारिद्र्य रेषेच्या वर, याचा अर्थ. ठीक आहे. निरपेक्ष ह्या संकल्पनेचा हा अर्थ आहे. मग हे कुठं, गरीब देश किंवा विकसनशील देश. काय, निरपेक्ष दारिद्र्य कुठं, जिथं गरीब देश आहेत की सर्वच गरीब आहेत. ठीक आहे. मग समजा आता भारताचा समजा आपण जर बघितलं की 1990च्या आधीचा काळ जर आपण बघितला, जेव्हा मी 1990 का म्हणतोय कारण 1991 पासनं मध्यमवर्ग जो आहे भारतामध्ये हा भरभराटीस लागलेला आहे. मग त्याच्या आधी सर आपण बघितलं, त्याच्या आधी सरसकट हे बऱ्यापैकी भारत हा गरीब देश होता असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आता मिडल इन्कम कंट्रीजमध्ये आपल्याला UN गणलेलं आहे मिडल इन्कम. आपण काय हायर इन्कममध्ये गेलेलो नाही, मिडल इन्कममध्ये आहे. मग अशा देशांमध्ये सर्वच गरीब आहेत. मग तिथं काय, तुमच्याकडे शेती आहे आणि तुम्ही अन्न पिकवताय आणि वर्षभर ते अन्न खाताय. मग तुम्ही काय, तुम्हाला अन्न खायला आहे. मग आता समजा आपलं काय, लकडावाला समिती काय म्हणते की 2400 कॅलरीज तुम्ही ग्रामीण भागामध्ये खाताय आणि 2100 कॅलरीज तुम्ही शहरी भागांमध्ये खाताय. म्हणजे मग तुम्ही काय, त्या दारिद्र्य रेषेच्या वर आहात हे तुम्हाला म्हणते. मग सापेक्ष म्हणजे तुलना आहे. मग आता तुलना कुठं, आता समजा अमेरिकेसारखा हा विकसित झालेला देश आहे किंवा ब्रिटनसारखा विकसित झालेला देश आहे किंवा युरोपमधले विकसित झालेले देश आहे. मग तिथे गरिबी तर फार कमी आहे. पण मला तुलना काय की समाजामध्ये 2 वर्ग आहेत. समाजामध्ये 2 वर्ग आहेत. मग ह्या समाजामध्ये ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे आणि ज्यांच्याकडे कमी पैसा आहे असे 2 लोक आहेत. ज्यांच्याकडे जास्त आहे आणि ज्यांच्याकडे कमी. मग ज्यांच्याकडे जास्त आहे त्यांची तुलना ज्यांच्याकडे कमी आहे यांच्याशी होते. आणि जे लोक कमी उत्पन्न गटामध्ये येतात ते आपोआप गरीब ठरवले जातात. म्हणजे काय, तुलना आहे श्रीमंत लोकांची आणि गरीब लोकांची. मग इथं काय, सापेक्ष दारिद्र्य त्याला आपण म्हणतो. मग हे सापेक्ष दारिद्र्य विकसनशील देशांमध्ये आहे का, तर नाही. तर हे विकसित देशांमध्ये याला हे गणलं जातं बघा. आणि
निरपेक्ष हे विकसनशील आणि गरीब देशांमध्ये मोजण्याचं हा प्रकार, ही पद्धती अवलंबली जाते. निरपेक्ष दारिद्र्य, निरपेक्ष दारिद्र्यामध्ये समजा जर आता लकडावाला समिती म्हणते की 2400 कॅलरीज तुम्ही जर जिथं खाऊ शकताय, 2400 कॅलरीज जर तुम्ही खाऊ शकत असाल तर तुम्ही श्रीमंत आहे, असं लकडावाला समिती म्हणते. मग अशा वेळी जर 2400 कॅलरीजच्या वर गव्हर्नमेंटनं जर ठरवलं की 2400 कॅलरीजच्या वर आपल्याला सर्व लोकांना घेऊन जायचं, म्हणजे याचा अर्थ काय होतं की हे शक्य आहे. निरपेक्ष दारिद्र्याचं निर्मूलन हे शक्य आहे. पण जसा समाज वाढत जाईल तसं तुमचे काय की ही तुलना जी आहे ही होतच राहणार आहे की हायर क्लास आणि मिडल क्लास, लोअर क्लास हे तुमच्या समाजामध्ये असणार. तर याची शक्यता हे तुम्ही निर्मूलन करू शकत नाही. निरपेक्ष दारिद्र्य तुम्ही निर्मूलन करू शकता. हे तुम्हाला मी एक्स्ट्रा माहिती इथं सांगितलेली आहे बघा. आता काय निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणे शक्य आहे. येस, मी आता तुम्हाला सांगितलं ते. प्रश्न कुठं विचारलेला आहे हे समजून घ्या की तुम्हाला बेसिक दारिद्र्याचं बेसिक आधी आपल्या रंगराजन समिती आणि तेंडुलकर समितीचे प्रश्न आहे आणि आता काय बेसिक कॉन्सेप्टवर प्रश्न आहेत हे समजून घ्या. सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेवर आधारित आहे. तर हे कुठं आहे तर विकसित देशांमध्ये हे होतं बघा. तर हे पण विधान बरोबर आहे, म्हणजे अ आणि ब याचं विधान बरोबर आहेत. 2022 गट क पूर्व परीक्षा. गरिबीच्या मुद्द्याचे परीक्षण करण्यासाठी 2011 मध्ये कोणती समिती नेमण्यात आली होती तर ही चक्रवर्ती समिती, लकडावाला समिती ही 1993ची आहे ही समिती, आणि ही समिती जी आहे ती 2011-12ची आहे. ठीक आहे, तर ही आपल्याला याचं विधान योग्य आहे. एकदम फॅक्च्युअल आहे. म्हणजेच काय तुम्हाला चक्रवर्ती समिती आता माहीत पाहिजे, DT लकडावाला समिती आपल्याला माहीत पाहिजे, RC दत्त समिती आपल्याला माहीत पाहिजे, C रंगराजन समिती. म्हणजे दारिद्र्याचा अभ्यास करत असताना आपल्याला बेसिक कॉन्सेप्ट प्लस तुम्हाला जितक्या काही समित्या त्या संबंधी आहेत त्यामध्ये 2 समित्या आपल्याला महत्त्वाच्या इथं दिसत आहेत की तेंडुलकर समिती आणि C रंगराजन समिती. ह्या 2 समित्या ज्या आहेत ह्या महत्त्वाच्या आपल्यासमोर इथं येताना दिसत आहेत. म्हणून लाकडावाला C रंगराजन समितीचं पूर्ण डिटेल आपल्याला माहीत पाहिजे आणि तेंडुलकर समितीचं पूर्ण डिटेल आपल्याला माहीत पाहिजे. मग तेंडुलकर समितीचं पूर्ण डिटेल आपल्याला जर माहीत पाहिजे असेल तर 2011-12 नियोजन आयोगाने तेंडुलकर समितीचीच दारिद्र्य रेषेला मान्यता दिलेली आपल्याला पाहता येते. आता हे मी तुम्हाला पुढं सांगतो आणि त्याच्यावर प्रश्न आयोगाने विचारलेला आहे हे लक्षात घ्या. रंगराजन समितीचं आपण बघितलं की 32 रुपये ग्रामीण भाग आणि 47 रुपये शहरी भाग इतके जर तुम्ही खर्च करू शकत असाल अन्नावर, कशावर, अन्नावर जर तुम्ही एवढे करू शकत असाल तर तुम्ही दारिद्र्य रेषेच्या वर आहे हे इथं आपल्याला समजायला पाहिजे. हे मी तुम्हाला पुन्हा रिपीट का करतोय कारण की याच्यावर पुन्हा प्रश्न पुढे आलेला आहे. ठीक आहे, ग्रामीण भागातील भारतीय माणसाला दररोज आहारातून किती उष्मांकाची गरज आहे. ग्रामीण भागातील किती 2400. मग हे 2 समित्यांनी सांगितलं होतं. कुठलं अलग समिती आणि लकडावाला समिती. ह्या 2 समित्यांनी सांगितलं होतं की 2400 आहे. उष्मांक किती खायचा ग्रामीण भागामध्ये हे सांगितलेलं आहे. हे आपल्याला इथं माहीतच पाहिजे बघा. C रंगराजन समितीने किती सांगितलं होतं. आता इथं जर आपण विचार केला की 32 रुपये आणि 47 रुपये हे 2 आकडे आपण बघितलेले आहेत. लगेच इथं आलो की यांनी पुन्हा ग्रामीण भागात मी तुम्हाला सांगितलं अलग समिती आणि लकडावाला समिती. पण मग C रंगराजन समितीने 2400 सांगितले नाही. त्यांनी काय केलं ते म्हणतात की तुम्ही 2155 कॅलरीज जर ग्रामीण भागामध्ये जर खाऊ शकत असाल तर तुम्ही दारिद्र्य रेषेच्या वर आहे आणि शहरी भागांमध्ये 2090 एवढ्या जर तुम्ही शहरी भागांमध्ये जर तुम्ही खाऊ शकत असाल तर तुम्ही दारिद्र्य रेषेच्या वर आहे. हे किती प्रति महिना का नाही, प्रतिदिन तुम्ही एवढं खाऊ शकत असाल तर तुम्ही दारिद्र्य रेषेच्या वर आहे. खर्चामध्ये जर याला आपल्याला जर रंगराजन समितीला जर बघायचं असेल तर 32 रुपये आणि 47 रुपये हे काय प्रतिदिन. याला जर तुम्ही महिन्यांमध्ये 972 ग्रामीण भाग
आणि 1407 शहर. हे असे प्रश्न येऊ शकतात बघा, हे प्रश्न येऊ शकतात म्हणून हे तुम्हाला सांगितलं. 32 आणि 47 तर आपण आत्ताच बघितलंय, पण आता हे कधी विचारलेलं नाही. पण हे काय, ह्या दोन समित्यांपेक्षा वेगळा आकडा आहे, येण्याची शक्यता फॅक्च्युअल आहे, येण्याची शक्यता जास्त आहे. रंगराजन समिती कधीची आहे? रंगराजन समिती कधीची आहे? 2012ची आहे. किती सांगितलंय त्यांनी? 32 आणि 47 रुपये प्रतिदिन, हे लक्षात ठेवायचं. 32 प्रतिदिन ग्रामीण, 47 प्रतिदिन शहरी, हे लक्षात ठेवायचं. 2155 ग्रॅम प्रतिदिन ग्रामीण, म्हणजे एक इथं आहे. जिथं पैसे आहेत जे जास्त आहे ते शहरी, आणि जिथं उष्मांक आहे जो जास्त आहे तो ग्रामीण, हे इथं लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे, लक्षात ठेवायचं की आपल्याला सी रंगराजन समिती महत्त्वाची आहे. आपल्याला उष्मांकधारित दारिद्र्य रेषा काय आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर तेंडुलकर समिती 2005ची आहे, ती महत्त्वाची आहे. ती जास्त महत्त्वाची का आहे? कारण की 1991च्या नंतर आलेली पहिली समिती असल्यामुळे, आणि उष्मांकधारित हे या लोकांनी लकडावाला अलग किंवा सी रंगराजन यांनी जी उष्मांकधारित दारिद्र्य रेषा जी सांगितली त्याच्यापासून काहीतरी ती वेगळं सांगते, म्हणून ती आपल्याला महत्त्वाची आहे. बघा, 2023 गट ब गट क संयुक्त पूर्वपरीक्षा होती तेव्हाचा प्रश्न आहे हा, की खालील निकषांच्या आधारे 11-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली होती. कुणी केलेली आहे? नियोजन आयोगाने. आता मी तुम्हाला आत्ताच बोललो होतो की तेंडुलकर समिती आपल्यासाठी का महत्त्वाची आहे, तिचं फॅक्च्युअल, तिचे वैशिष्ट्ये, तिने सांगितलेले कॉन्सेप्ट हे आपल्यासाठी का महत्त्वाचे आहेत. आता बघा, याचं उत्तर जे आहे ते एक आहे. का? दरडोई उत्पन्न प्रति महिना, हे लक्षात ठेवायचं. इथं आपण चुकतो. प्रतिदिन म्हटलं तर वेगळं होतं, प्रति महिना म्हटलं तर वेगळं होतं. ठीक आहे, प्रति महिना ग्रामीण भागासाठी 816 रुपये आणि शहरी भागांसाठी 1000 रुपये ही दारिद्र्य रेषा नियोजन आयोगाने 11-12च्या वर्षासाठी निश्चित केली होती. पण हे सांगितलं कोणी होतं? हे सांगितलं कोणी होतं? हे तेंडुलकर समितीनं सांगितलं होतं. हे तेंडुलकर समितीनं सांगितलं होतं आणि ती 11-12 नियोजन आयोगाने ही दारिद्र्य रेषा ठरवली होती. पुन्हा दरडोई उत्पन्न प्रतिदिन, आत्ताच बोललो, ग्रामीण भागासाठी 47 व शहरी भागासाठी 32 रुपये. हे थोडंसं आलटून पालटून केलेलं आहे. पण ही जी आहे, इथं जर समजा आपण 32 रुपये केलं आणि इथं जर आपण 47 रुपये केलं, तर ही जी आहे तर ही सी रंगराजनची समिती आहे. ही सी रंगराजन आहे. फक्त हे आकडे मागं पुढे यांनी केले म्हणून हे विधान जे आहे हे चुकीचंच ठरतं. लक्षात येतं, ही सी रंगराजन आहे. दरडोई उत्पन्न प्रतिदिन ग्रामीण भागासाठी 49.63, 56.64. आता हे म्हटल्याच्या नंतर आपल्याला काय होतं की हे कुठं ना कुठं वाचलेलं आहे बघा आपण. हे 49 हे अलग समिती आहे, हे अलग समिती आहे. आपल्याला काय नियोजन आयोगाची 2011-12ची ही पहिली जी आहे त्यांचं आहे. हे अलग समितीचं तेव्हाचं हे सुचवलेलं आहे बघा. ठीक आहे, हे लक्षात येतं की कुठं आयोग प्रश्न कुठं तयार करतोय. नियोजन आयोगाची दारिद्र्य रेषा, फॅक्च्युअल डेटा. तेंडुलकर समिती पूर्ण आपल्याला करायला लागणार. सी रंगराजन समिती पूर्ण आपल्याला करायला लागणार. पण ह्या दोन समित्या समजायच्या असतील तर तुम्हाला अलग कार्यगट जो होता आणि लकडावाला समिती जी होती यांनी कशाच्या बेसिसवर दिलेलं होतं. मग आता याच्या पुढं मी एक्सपेक्ट काय करतोय की समजा तुम्हाला MRP तुम्हाला माहीत पाहिजे, URP तुम्हाला माहीत पाहिजे, MMRP तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे, याच्या बेसिसवर हे समोर विचारलेलं आहे. हे लेक्चर्समध्ये यूट्यूबला मी अपलोड करणारच आहे. तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा की याच्यावर विशेष लक्ष देऊन सांगा सर, याच्यावर आम्हाला असं वाटतं की याच्यावर प्रश्न पडत आहेत म्हणून. ठीक आहे, 2025 गट क पूर्वपरीक्षा. दारिद्र्य रेषेच्या व्याख्यांचे स्पष्टीकरण करण्यासाठी कोणत्या समितीने केले होते?
तर तेंडुलकर समिती आपल्याला माहिती आहे, 2005ची सी रंगजाना समिती, 2012ची आपल्याला माहिती आहे. विजय केळकर समिती ही कशा संबंधी होती? आणि ब याचं उत्तर आहे बघा. ठीक आहे, ओके. ही काय टॅक्स रिफॉर्मशी संबंधित समिती आहे. टॅक्स रिफॉर्म जे जीएसटी जेव्हा लावायचा होता त्यावेळेसची ही समिती आहे. आणि आर्यन मल्होत्रा ही समिती जी आहे तर ही इन्शुरन्स विमा क्षेत्राशी संबंधित IRDA वगैरे जेव्हा स्थापन करायचं होतं त्याचे मार्ग मोकळे करण्यासाठी ही आर्यन मल्होत्रा समिती 1993ला सरकारने गठीत केलेली आपल्याला पाहता येते. आणि विजय केळकर जी आहे ती टॅक्स संबंधी आहे. ठीक आहे, तेव्हाची ही महत्त्वाची समिती आहे बघा. म्हणून तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती ह्या दारिद्र्य रेषेच्या व्याख्यांच्या स्पष्टीकरणासाठी आलेल्या समित्या आपल्याला आणि ब इथं बघता येतं बघा. ठीक आहे, म्हणजे पुन्हा रंगराजन समिती, तेंडुलकर समिती आणि त्याचे बेसिक कॉन्सेप्ट जे आहेत, नियोजन आयोग मला जर त्यांना घालायचा असेल तर याच्या अवतीभोवती सर्व काही प्रश्न पडताना आपल्याला दिसतात. मग आता हे झालं 2025 पर्यंत. ठीक आहे, आता राज्यसेवा 2022ला काय यांनी प्रश्न विचारला होता? आतापर्यंत आपण बघितलं गटकला, फॅक्च्युअल आणि कुठं एखाद्या वेळेस कॉन्सेप्च्युअल प्रश्न विचारलेले आहेत, पण बेसिक प्रश्न आहेत, खूप असे कठीण नाही, कारण की एका तासामध्ये तुम्हाला सोडवायचं आहे म्हणून प्रश्नांची जी काही पातळी आहे तर त्याप्रमाणेच ती तुम्हाला डिझाईन करावं लागेल. मग आता 2022 राज्यसेवा आहे, राज्यसेवेचा पेपर 2 तासाचा आहे, 100 प्रश्न आहे, म्हणून प्रश्न विचारण्याची पद्धती थोडी कठीण असते, कॉन्सेप्टवर जास्त भर इथं असतो, पण तरीही दारिद्र्यासंबंधी काही क्वेश्चन आलेले आहेत का हे आपल्या नजरेखालून जाणं महत्त्वाचं आहे. कारण की जशाला तसा जर प्रश्न पडलेले आहे त्याच्या आधी सुद्धा राज्यसेवेचे प्रश्न इकडे आलेले आहेत आणि एखादा क्वेश्चन गट कचा पण गट बचा आपण याच्यामध्ये राज्यसेवेला बघू शकतो. म्हणून फक्त हे पाहण्यासाठी दारिद्र्य रेषेखालील प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचे मापन, हे काय एकूण दारिद्र्य दारी झाले हे दरी, म्हणजे टोटल गॅप ऑफ पॉवर्टी हे आपल्याला इथं आहे. तर हे याचं उत्तर आहे बघा. म्हणजे काय एकूण दारिद्र्य दरी याला गॅप, पॉवर्टी गॅप जो आपण म्हणतो तर ते इथं आपल्याला येतं. तर म्हणून याचं उत्तर 1 आहे 2022. 23मध्ये काय रंगराजन समिती 2014-2000 वर्ष 11-12 दारिद्र्य रेषा दैनंदिन दरडोई काय हो. आत्ता हे आपण हा प्रश्न याच्या आधी बघितला आहे ना, कुठं बघितलेला प्रश्न आहे हा आपण याचा हा बघा 2020चा पूर्वपरीक्षेचा प्रश्न, 2020 पूर्वपरीक्षेचा प्रश्न हा इकडे राज्यसेवेला यांनी जशाला तसा विचारलेला आपल्याला पाहता येतो बघा. आहे याचं उत्तर तुमच्या डोक्यात येते की काय 47 रुपये आणि 32 रुपये हे आपण बघितलेलं आहे. पुन्हा म्हणजे काय राज्यसेवा पण विचारायचं असेल फॅक्च्युअल तर तेंडुलकर आणि रंगराजन समितीच्या अवतीभोवती विचारताना आपल्याला दिसतंय. सापेक्ष दारिद्र्य आत्ता आपण बघितलेला आहे, तोच प्रश्न पुन्हा इकडे आलेला आहे. सापेक्ष म्हणजे काय? पेक्ष म्हणजे तुलना, सा म्हणजे काय तर तुलना करणारा, तुलनेसह. मानवी शरीरात दररोज उष्मांकाची गरज असते, हे काय निरपेक्ष दारिद्र्य आहे, हे निरपेक्ष आहे. मी जेव्हा जे लेक्चर घेईल ना तर निरपेक्ष दारिद्र्याची संकल्पनाची गरज का होती आणि सापेक्ष दारिद्र्याची संकल्पनेची गरज काय होती, यांचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय, हे जर असं जर केलं आणि फॅक्च्युअल डेटा सर्व जो काही आहे हे केल्याच्यानंतर तुम्हाला काहीच त्याची काळजी करण्याचं काम नाही की हे कसं काय आलेलं आहे. मूलभूत गरज भागवण्यासाठी उत्पन्नाची गरजच नाही. 2 उत्पन्न गटाची तुलना करून अल्प उत्पन्न गट दारिद्र्यात येतो. ठीक आहे, आवश्यक गरजा भागवताना येणाऱ्यासारखी परिस्थिती म्हणजे दारिद्र्य होय, हे बरोबर आहे, याला दारिद्र्य म्हणतात. पण काय विचार सापेक्ष दारिद्र्य, ही नुसत्या दारिद्र्याची परीक्षा हे आहे, फक्त दारिद्र्य. दारिद्र्य म्हणजे काय ही याची व्याख्या आहे. तर आवश्यक गरजा भागवता न येण्यासारखी परिस्थिती म्हणजे आवश्यक गरजा. पण मग आता आवश्यक गरजा 1990ला, 1960ला, 1970ला काय अन्न खाणे ही आवश्यक गरजा आहे. पण मग आता 2010च्या नंतर, 1991च्या नंतर आवश्यक गरजा काय आहे? शिक्षण आवश्यक गरज झाली, अन्न आवश्यक गरज आधीपासूनच होती, आरोग्य, पिण्याचे पाणी, स्वच्छ पाणी ह्या आवश्यक गरजा आता झाल्यात. जसं जसं आपण पुढे चाललो मग हे काय, मग तुम्ही दारिद्र्य आहे. तुम्ही फक्त आज तुम्ही जर खात असाल नीट मग तुम्ही श्रीमंत झालात का? नाही. मग तुम्हाला अपॉर्च्युनिटीज आहेत का? मानवी क्षमतांचा विकास करण्यासाठी तुमच्याकडे त्या अपॉर्च्युनिटीज आहेत का, त्या संधी आहेत का? जर नसतील तर तुम्ही गरीब आहे, असतील तर तुम्ही श्रीमंत आहे. हे आवश्यक गरजा हा शब्द जो आहे हा
काळानुसार बदलत गेलेला आहे, हे इथं लक्षात घेण्यासारखं आहे. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर जे आहे ते फक्त केवळ सी इकडे जाईल. लक्षात येतं आहे की किती बारीक आवश्यक गरजा म्हटल्याच्यानंतर दारिद्र्य आहे, पण आवश्यक गरजा ह्याचा संदर्भ हा काळानुसार बदलत जाणारा संदर्भ आहे. पॉवर्टी गॅप इंडेक्स हा निर्देशांक खालीपैकी कोणत्या कारणासाठी काढला जातो? दारिद्र्य दूर करण्यासाठी किती कॅलरीची तूट भरून काढावी लागेल, दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्नाची तूट भरून काढावी लागेल, याच्यासाठी हा असतो. म्हणजेच काय पॉवर्टी गॅप इंडेक्स मी तुम्हाला सोपं सांगतो की समजा महिन्याला 1,000 रुपये तुम्ही जर शहरी भागात राहता आणि तुम्ही जर खर्च करू शकत असाल तेंडुलकर समितीच्या याच्यानुसार शहरी भागांमध्ये 1,000 रुपये जर तुम्ही दर महिन्याला खर्च करू शकत असाल तर तुम्ही दारिद्र्य रेषेच्या वर आहे. मग 1,000 रुपये खर्च करू शकत नसाल तर तुम्ही खाली आहे, आणि 1,000 रुपये करू शकत असाल तर तुम्ही दारिद्र्य रेषेच्या अबव पॉवर्टी लाईन आहे. पण मग आता याच्यामध्ये 20 लोक अशी आहेत की ज्यांचं उत्पन्न हे 900 रुपये आहे, शहरी भागांमध्ये 900 रुपये आहे. मग ह्या 20 लोकांचं किती गॅप पडतोय? 1,000ला 100 रुपयांचा गॅप पडतोय. म्हणजेच काय, त्यांना 100 रुपये जर दिलेत तर ते काय पॉवर्टीच्या अबव पॉवर्टी लाईन निघून जातील. मग ह्या जो गॅप आहे, तूट आहे, तूट दारिद्र्य दूर करण्यासाठी यांचं ह्या 20 लोकांचं दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्न तूट भरून काढावी लागेल? तर 100 रुपयाची. तर याला काय म्हणतो आपण? पॉवर्टी गॅप इंडेक्स असं आपण याला म्हणतो. बघा म्हणजे काय, 1,000ची पॉवर्टी लाईन आहे, दारिद्र्य रेषा 1,000ची आहे, तुमचं उत्पन्न 900 आहे, तूट कितीची आहे? 100 रुपयांची तूट आहे. मग ही तूट भरून काढली तर तुम्ही कुठं जाणार? अबव पॉवर्टी लाईन जाणार, दारिद्र्य रेषेच्या वर निघून जाणार. मग काय मग ते काय पॉवर्टी गॅप इंडेक्स असा मोजला जातो. हे इथं सांगतो फक्त, बाकी काही नाही. ठीक आहे, अशा प्रकारचं हे आपण बघितलं. तर दारिद्र्याचा अभ्यास करत असताना गट क फोकस सर्व समित्या हे जेव्हा मी म्हणतो त्याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या, तेंडुलकर प्लस रंगराजन ह्या 2 महत्त्वाच्या समित्या आणि बेसिक कॉन्सेप्ट एवढं केलं की झालं. लक्षात येतंय तेंडुलकर समिती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आपली जी आहे बॅच गट क फोकस बॅच 5 ऑगस्टला मी त्याचं हे करणार आहे, पण ॲडमिशन याच्या सुरू झालेल्या आहेत आपल्या ॲपवर. उमाई अकॅडमीचे ॲपची लिंक ह्या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये मी टाकतो आहे. तर तुम्ही 999ला आहे, पहिल्या 50 लोकांसाठी फक्त 999 ठेवलेलं आहे. याच्यामध्ये टेस्ट होतील, PYQ पूर्ण डिस्कस होतील आणि जितका काही फॅक्च्युअल डेटा आहे हा पाठ करून घेण्यात येईल. म्हणजे 15 पैकी तुमचे किमान 14 क्वेश्चन तुम्हाला सोडवता येतील. एखादा क्वेश्चन जर चुकीने चुकला तर चुकला, नाहीतर 15 पैकी 15 गाठण्याचा आपण प्रयत्न करू. धन्यवाद.